मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर किंवा स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये तुमचं स्वागत आहे. आपला टॉपिक सुरू आहे एसएफडी बीएफडी शेअर फोर्स डायग्राम अँड बेंडिंग मुवमेंट डायग्राम मध्ये आतापर्यंत आपले 8 प्रॉब्लेम झालेले आहेत. हे प्रॉब्लेम नंबर 9. हे प्रॉब्लेम सॉल्व्ह कसं करायचं. प्रॉब्लेम बघा. फॉर द बीम लोडेड एज शोन इन फिगर डायग्राम घेऊन दिलेली आहे. 6 मार्क्सचा प्रॉब्लेम आहे. ड्रॉ द एसएफडी अँड बीएमडी लोकेटिंग ऑल इम्पॉर्टंट व्हॅल्यूज काढायचे आपल्याला या डायग्रामचे. एक हा ए दिला आहे, बी दिलेला आहे, हे सी, हे 2 मीटर दिलेला आहे, हे 3 मीटर दिलेला आहे, 3 मीटर, एक 75 किलोमीटरचा फोर्स आहे, युडेल दिलेला आहे 22 किलो न्यूटन पर फोर्स. आता एकाने कसं करायचं हे प्रॉब्लेम सॉल्व्ह बघा. अत्यंत सोपी प्रॉब्लेम आहे. आता बघा प्रॉब्लेम. सर्वात पहिले एक डायग्राम काढून घेतो मी. हा ए इक्वल बी राईट हँड साइडचा. रिएक्शन ऑफ आर ए रिएक्शन ऑफ आर बी. त्याच्यानंतर लक्ष द्या एक 75चा दिलेला आहे. तीनच हे दिलेलं आहे त्याच्यात 75 किलो न्यूटन हे युडेल होता. एक काय दिलेला आहे युडेल दिलेला आहे. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम सांगा बरं. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का. आता नाव कसे द्यायचे सर्वात पहिले. ए बी युडेल जिथून स्टार्ट होते तिथून पण नाव द्या लागतं. सी आणि युडेल जिथं खतम होते तिथे एक नाव डी. हे येतील. एक फोर्स दिला होता. युडेल किती आहे आपला टोटल सांगा बरं. युडेल आहे टोटल 22 किलो न्यूटन च युडेल दिलेलं आहे पर मीटरचं. आणि हे दिलेलं आहे 3 मीटर. हा 3 मीटर आहे. हे डिस्टन्स आहे 3 मीटर. हे डिस्टन्स हे डायग्राम मी जशी तशीच काढली काहीच चेंजेस नाही. फक्त या डायग्राम मध्ये मी नाव दिले ए बी सी डी. मग आता या युडिएलचं कन्व्हर्शन सर्वात पहिले पॉईंट लोड मध्ये करून टाका. हे मी रेड पिन इथे मेन्शन करतो. आता हे युडिएलचं कन्व्हर्शन जर समजा आपण पॉईंट लोड मध्ये केलं, याचं कन्व्हर्शन केलं आपण पॉईंट लोड मध्ये, तर कसं येणार माहिती आहे का. या 22 चा मल्टिप्लाय 3 न करा. 22 मल्टिप्लाय बाय 3 किती येते सांगा बरं. 22 मल्टिप्लाय 66 किलो न्यूटन. हे झालं 66 किलो न्यूटन. हे झालं आपलं युडिएल. आणि त्याच्यानंतर एक इथून काय करायचं, इथून डॉट 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 नाही आपण बोलून टाकू. हे अशा जर पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्रॅक्चर झाला तर तोही करावा लागेल. हे युडिलिटी दिलं इथं हा सी वर. फक्त पॉईंट लोडचं युडिएलचं कन्व्हर्शन जे आपण करतो त्याचा पॉईंट गोळाची लाईन्स बोलण्याची काही गरज नाही. आता हे बघा हे प्रॉब्लेम सॉल्व्ह कसं करतात. तुम्हाला असं वाटतं की हे प्रॉब्लेम सॉल्व्ह कसं करायचं. असं अत्यंत सोपी प्रॉब्लेम आहे. सर्वात आधी काय करायचं माहिती आहे का. ए आणि बी दिलेलंच आहे आपल्याला. ए आणि काय दिलेलं आहे बी दिलेला आहे. याचा एक आर एन आरबी काढायचा आहे स्टेप नंबर फर्स्ट नुसार. आणि आर एन आरबी काढायचं असेल तर आपल्याला मुवमेंट काढायला लागेल. काय काढायला लागेल मुवमेंट. मुवमेंट अबाउट पॉइंट ए क्लॉकवाईज फिरला तर म्हणून पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज फिरला तर म्हणून निगेटिव्ह. इथून प्रॉब्लेम स्टार्ट. क्लॉकवाईज फिरला तर म्हणून पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज फिरला तर निगेटिव्ह. आता हा पहिला आर ए, पहिला काय ते आर ए, तर आर ए इंटू काय येणार 0. पहिला आर ए इंटू काय येणार 0. मग आता बघा हा 66 किलो न्यूटनचा बघा सांगा असा जाईल. ह्या कर्सर बघा माऊसचा कसा फिरला बघा कसा येत आहे. मी एकदम स्लोली 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 असं गोल 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 फिरू राहिला. कसा येऊ राहिला असा असा असा. सांगा क्लॉकवाईज आहे की अँटी क्लॉकवाईज आहे सांगा बरं. क्लॉकवाईज आहे की अँटी क्लॉकवाईज आहे. क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हणजे 66 मल्टिप्लाय बाय किती डिस्टन्स होईल. जयंत हार्दिक पांड्या सांग बरं 66 मल्टिप्लाय बाय डिस्टन्स किती होईल. तुम्ही म्हणता सर हे तर डिस्टन्स लिहूनच नाही दिलं.
अरे वा, हे 1.5 आहे. नाही 1.5. जर टोटल जर हे 3 असेल तर हे किती असेल? 1.5 आणि 1.5. मग किती येते टोटल सांग बरं? 66 मल्टिप्लाय बाय 2 प्लस 1.5 किती येते? 2 प्लस 1.5 3.5. 2 प्लस 1.5 3.5. येतं का लक्षात? काय प्रॉब्लेम? त्याच्यानंतर हा बघा 75. हा कसा करू आला? क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज. म्हणजे प्लस 75 मल्टिप्लाय बाय 2 प्लस 3 किती होते? 5. हा आरबी सांगा. हा कसा करू आला? क्लॉक की अँटी? आरबी आरबी ही आरबी असा 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 इथे फिरून दाखवतो. असा 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 सांगा कसा करू आला? क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज म्हणजे की मायनस आरबी मल्टिप्लाय बाय 3 प्लस 3 6 6 प्लस 2 8 8. काही प्रॉब्लेम इथपर्यंत? त्याच्यानंतर मुवमेंट अबाउट पॉईंट ए इज इक्वल टू 0 इक्विलिब्रियम कंडिशन. कोणती कंडिशन? इक्विलिब्रियम कंडिशन. हा 0. याचा मल्टिप्लाय का सांगा? 66 मल्टिप्लाय बाय 3.5 प्लस 75 मल्टिप्लाय 5 किती? 606. 606. येस. 606 मायनस 8 आरबी. हा मायनस 8 आरबी आहे. हा मायनस 8 आरबी आहे. इकडे जर आला तर काय होतो? हा मायनस 8 आरबी इकडे आला काय होतो? प्लस 8 आरबी इज इक्वल टू 606. आणि 8 इंटू मध्ये तिकडे आला होतो डिवाइड. ते किती ते सांगा बरं आरबी? 70.75. 75.75. म्हणजे 75.75 किलोमीटर. काही प्रॉब्लेम कोणाला? कोणाला काही प्रॉब्लेम? अरे बोला ना. नो सर. No, sir. ते आणतात. हा झाला मुवमेंट. आता काढायचा आपल्याला समिशन ऑफ एफ ऑफ वाय. आता समिशन ऑफ एफ ऑफ वाय कसा काढा? वर गेला तर प्लस. प्लस आणि खाली गेला तर Minus. मायनस. वर हा आर ए कुठे चालला? वर. त्याच्यानंतर हा 66 फूट चालला खाली. 75 फूट चालला खाली आणि आरबी कुठे चालला? वर. काही प्रॉब्लेम? हा आर ए चालला वर, 66 खाला खाली, 75 चालला खाली आणि आरबी चालला वर. समिशन ऑफ एफ ऑफ वाय काय येते सांगा? 0. 0 इक्विलिब्रियम कंडिशन. इथे 0 पुट केला. आर ची व्हॅल्यू काढली वाटते. आपण आरबी ची व्हॅल्यू काढली. -66 -75 आणि आरबी आहे 75.75. किती येते सांगा? -65.25. आर इज इक्वल टू -65.25 0.25. आणि -65.25 इकडे आला काय होतो? प्लस. म्हणजे आर इज इक्वल टू किती येते? 65.25 किलो न्यूटन. येणार का लक्षात? आर एन आरबी समजला का तुम्हाला सांगा? Yes, sir. एवढं लिहून घ्या तुमचा समोर. प्रॉब्लेम मध्ये आता आपला सर्वात पहिली स्टेप झालेली आहे आणि सेकंड लेवलवर आलो आपण. आपल्याला एसएफटी काढायचा आहे. एसएफटी हे काय ते सर्वात सोपी टॉपिक आहे एसएफटी काढण्यासाठी. कारण त्यात काहीच नाही आहे एसएफटी मध्ये. आता एसएफटी बघा कसा काढतात. एसएफटी हे मी असं साईडला लिहितो. असं काढलं चालेल? असं चालते ना एसएफटी? इकडे असं लिहितो.
तुम्ही एका लाईनवर लिहिता. आता मला आहे जागा तुम्ही असं लिहितो. SFD कॅल्क्युलेशन कायचे SFD शेअर फोर्स डायग्राम. शेअर फोर्स डायग्रामचे आपल्याला काय करायचं, कॅल्क्युलेशन करायचं. तर मग आता सर्वात पहिले बघा किती पॉईंट सांगा बरं याच्यात, 4 पॉईंट. मग सर्वात पहिले फॉर SF at A1, मग SF at C1, SF at D1. पण तुम्ही डी चे इकडे लक्ष द्या, ध्यान से देखो इस डी को. देखा क्या, इस डी को देखो तो क्या लग रहा है आपको, क्या निकालना पड़ेगा. लेफ्ट डी राइट एंड हाँ. राइट. पहिले डी लेफ्ट करायचा आणि नंतर मग SF ऍट डी राईट काढू. आणि त्यानंतर लास्टले काय SF D. आणि तो काय असते हमेशा, तो काय असते 0. काही प्रॉब्लेम कोणाले, काय प्रॉब्लेम, अरे बोला ना. नाही. No, sir. मग आता ज्या ठिकाणी आपण SF ऍट A पाहतो, ए काढून राहिलो. आता ए कसा काढतात तुम्हाला ते माहितच आहे. डायग्राम काढू का, इथंच हे पाहा, इथं एक समजा एक अंडरलाईन मारली आपण इथं अशी. हे अशी अंडरलाईन मारली. तर आपण काय घेतो, लेफ्ट साईडच्या इकडे फोर्स घेतो. लेफ्ट साईडच्या इकडे फोर्स किती आहे, कसं आहे, कुठ चला वर केला तर लगे खाली चालला. लेफ्ट साईडला सांगा ना, Or वर म्हणजे की वर म्हणजे आरे वर लिहितो. म्हणजे असं आहे ना, आरेची व्हॅल्यू किती आली, आरेची व्हॅल्यू किती काढली आपण, 65.25. इथे लिहिसा 65.25 किलो न्यूटन. बस. त्याच्यानंतर मग ज्या सी काढतो आपण, सी काढतो ते जे एच्या जे ए वर लिहिलं ते लिहून घ्या 65.25. मग सीच्या आहे का नाही, एक राईटली एक लाईन मारा. सीच्या राईटली, सीच्या राईटला लाईन मारली, सीच्या राईटला लाईन मारली तर सीच्या लेफ्टच्या इकडे फोर्स काउंट करा. किती फोर्स सांगा बरं, किती फोर्स, एकच आहे आर ए. सी वर कोणता फोर्स होता काय, सी वर कोणता फोर्स होता काय, नाही. नाही. हेच येईल 65.25. येतं का लक्षात. नाही सर. अरे या सीच्या इकडून हेच नाही ना. हे बाय, या सी वर समजा आपण एक लाईन मारली तर सीच्या इकडून एक फोर्स आत काय, या सीच्या इकडून एक फोर्स एकच फोर्स आहे आर. अजून कोणता दिसून आला, या सी वर एखादा फोर्स आहे काय, नाहीये, आहे काय नाही. मग किती एक असेल 65.25. काही प्रॉब्लेम इथपर्यंत. नाही. त्याच्यानंतर आता डी लेफ्ट काय करायचं आपल्याला, डी लेफ्ट करायचा आहे. आता डी लेफ्ट करायचा आहे. आता डी लेफ्ट जर करायचा आहे तर डीच्या लेफ्टले लाईन मारा, डीच्या लेफ्टले लाईन मारा. आणि त्याच्या लेफ्टच्या साईडची इकडले माईक बंद करा. लेफ्टच्या साईडची इकडे फोर्स बघा किती फोर्स, एक आहे आर ए वर चालला आणि हा 66 फूट चालला, 66 फूट चालला खाली चालला. हा 65.25 हे तसं लिहिलं 65.25 आणि हा 66 वाला खाली चालला डीच्या लेफ्टले. किती द्यायचं कॅल्क्युलेशन सांगा बरं, -0.75. -0.75. समजलं काय. आता डीच्या राईटला लाईन मारू. एकदा रिपीट करा होती. हे बाय, एकदा repeat करा. 0.75 इथं डी लेफ्ट आहे तर डीच्या लेफ्टला एक लाईन मारली, डीच्या लेफ्टला लाईन मारली तर लेफ्ट साईडची इकडे काउंट करतो. एक आहे आर ए, तो आहे 65.25 आणि एक हा 66 वाला, हा आहे 66 वाला, हा खाली चालला. समजलं काय. मग इथे काय किती आलं 0.75 आलं, किती आलं 0. मायनस सर. -0.75. समजलं का सांगा. हो. हा -0.75. त्यानंतर आता डी आर राईट करायचं आपल्याला. त्याच्या राईट साईडला एक लाईन मारली पण काउंटिंग लेफ्ट साईड पासून आता किती फोर्स येऊ राहिले, या राईट याच्या लेफ्ट साईडला किती आर येऊ राहिला, एक 66 आणि एक 75. येते का लक्षात. मग आता बाकी तुम्ही हे डायरेक्ट पण लिहू शकता -0.75 -0.75 प्लस आपला हा 75 किती येते सांगा.
-70.75 येते की नाही समजलं का? ते +75 कसं काय? मायनस नाही मायनस नाही नाही मायनस आहे मायनस मायनस आहे ना. हा मायनस येतं का लक्षात? आणि एक लास्ट झिरो समजलं काय सांगा हो. त्याच्यानंतर आता एक डायग्राम काढा इथं इथे अंडरलाईन ओढली अशी पुन्हा काय प्रॉब्लेम बॅकग्राऊंड चेंज करू काय चेंज करू असं असं चांगलं दिसते की तसं चांगलं दिसत होतं एक अंडरलाईन ओढली त्यानंतर ए ए ए कुठे आहे 65.25 अंदाजे वर हा ए झाला 65.25 मग त्यानंतर सी सी कुठे आहे सी कुठे आहे सी पण तिथंच आहे 65.25 सी त्यानंतर डी लेफ्ट किती आहे डी लेफ्ट खाली आहे इथं -0.75 डी लेफ्ट त्यानंतर डी राईट किती आहे तो खालीच आहे इथं -0.75 आणि त्यानंतर बी कुठं आहे तो इथं आहे याला नाव देऊ आपण हा होता ए हा सी हा डी आणि हा पी मग कशी डायग्राम पहिले वर जाईल मग हे अशी मग युडीएल आहे ए पासून तर डी पर्यंत चालली मग लेफ्ट पर्यंत हे असं युडीएल हे युडीएल मग लेफ्ट आणि राईट मग अशी वळली आणि अशी येतं का लक्षात वरचा प्लस खालचा मायनस हे झाली आपली SFD समजली का सांगा त्याला सर DR ते एकदा रिपीट कराल का DR बघ आता DR कसा आहे हे बघ DR कसा काढला आपण हे बघ हा एक याच्यात एक आर येते 65.25 पण याचं इथे मी डायरेक्ट कॅन्सल लिहिलं -0.75 लिहिलं आणि फक्त डीच्या मग हा लिहिलं -75 हे डायरेक्ट केलं -0.75 येतं का लक्षात ओके डीच्या लेफ्टले जर समजा आपण लाईन ओढली डीच्या लेफ्टले लाईन ओढली तर मग डीच्या लेफ्टले मग सॉरी राईटले जर लाईन ओढली तर मग लेफ्ट मग इतके सारे फोर्स उराले तर हा 75 त्याच्यात ऍड झाला 75 काय झाला याच्यात ऍड झाला येतं का लक्षात आणि सर लेफ्ट साइडचा कोणता फोर्स घेतला तुम्ही लेफ्ट साइडचा हा 75 इकडे लेफ्ट साइडला घेतला आर घेतला हे सर्व कॅल्क्युलेशन हे शॉर्टकट मध्ये होतं हे मी हेच व्हॅल्यू इथं लिहिलं ही व्हॅल्यू इथं डबल आल्या असते कॅल्क्युलेशन अच्छा अच्छा येते का लक्षात अरे बोला ना हा सर समजलं ते पण आता लक्ष द्या इथं पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लिक्चर झाल्यामुळे इथं एक अजून एक पॉईंट होईल याला नाव काय देऊ आता आपण या पॉईंटला नाव काय द्यायचं ई आणि आता इथून एक आता पहिले 3 होते आता किती झाले एक आता अजून इथून वळलं लाईन आता आहे की नाही आता लाईन तर ओढली पण आता आपल्याला डिस्टन्स पाहिजे की किती डिस्टन्स वर आहे ते किती डिस्टन्स वर आहे हे आपल्याला माहित पाहिजे मग त्याच्यासाठी हे जे डिस्टन्स काढण्यासाठी हे डिस्टन्स हे डिस्टन्स किती आहे समजा हे डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे की हे डिस्टन्स एक्स काढण्यासाठी काय करायचं हे जर डिस्टन्स एक्स आहे आता टोटल सांगा बरं सीडी किती आहे सीडी टोटल सीडी किती आहे इथे लिहितो सीडी किती आहे हे डिस्टन्स किती आहे मग हे जर 3 आहे हा एक्स आहे तर हे इक्वल किती होईल एवढं छोटस एवढं x -3 एक्स नाही 3 मायनस एक्स 3 मायनस या 3 मधून एक्स काय करसाल मायनस करसाल ना येतं का लक्षात मग याचा फॉर्म्युला सांगितला होता मी तुम्हाला पहिले एक्स लिहायचं
पहिले काय लिहायचं एक्स, पहिले एक्स लिहायचं. तर मग एक याच्या बाजूला हा फोर्स किती आहे 65.25 हा लिहायचा 65.25. नंतर मग 3 मायनस एक्स लिहिसाल. तर याच्या बाजूचा फॉर्म्युला हा नाही लिहायचा, हा लिहिसा 0.75. 0.7 मायनस लिहायचा नाही, फक्त प्लस लिहायचा 0.7. अपॉन मध्ये इकडे आल्यावर मल्टिप्लाय, इकडे अपॉन मध्ये इकडे मल्टिप्लाय, म्हणजे कसं 0.75 मल्टिप्लाय बाय एक्स 65.25 3 मायनस एक्स मल्टिप्लाय करू 0.75 एक्स 65.25 मल्टिप्लाय बाय 3 किती येते सांगा बरं, किती येते? 195.75. 195.75 75. आणि इथं 65.25 एक्स. हा मायनस 65.25 इकडे जर आला तर काय होतं? हा मायनस इकडे काय होतो प्लस 0.75 एक्स प्लस 65.25 एक्स किती येते 195.75 किती येते आता 0.75 प्लस 65.25 66x. 195.75 आज 66x 66 इंटू मध्ये इकडे लगावतो डिवाइड म्हणजे किती येणार x इज इक्वल टू 2.96. किती 2.96. म्हणजे हे जे व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू किती भेटली इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू किती भेटली 2.96. हे लक्षात ठेवता आता मुवमेंट काढताना एकाने पैसा मुवमेंट काढताना थोडंसं लक्षात ठेवता. झालं हे समजलं तुम्हाला? समजलं ना? सर ते Okay. एक्स अपॉन ते काय समजलं नाही सर, ती पहिली स्टेप. हे पहिली स्टेप आहे बाय एक्स लिहिलं, हे बाय एक्स लिहिलं की याच्या साईडचा म्हणजे लेफ्ट साईडचा फोर्स पाहायचा किती आहे. याच्या लेफ्ट साईडचा फोर्स होता 66.25 हा 66.25. मग त्यानंतर मग इक्वल होते 3 मायनस 6 लिहिलं तर याची इक्वल राईट साईडचा फोर्स पाहायचा. पहिला जो लागेल तो घ्यायचा 0.75 म्हणजे मग इथं काय लिहिसा निगेटिव्ह येत नसतो आपण 0.75 अपॉन मध्ये हा फॉर्म्युला आहे. मग एक सर मायनस नाही का लिहायचं? मायनस नाही लिहायचं फक्त पॉझिटिव्ह 0.75 अपॉन मध्ये इकडे मल्टिप्लाय हा 65.25 अपॉन मध्ये इकडे मल्टिप्लाय तर 0.75 एक्स 65.25 इंटू 3 195.75 and 65.25 into x 65 into 25 हा मायनस 65.25 इकडे ते प्लस 0.75 प्लस 65.25 म्हणजे ते 66 हे 195.75 66 इंटू मध्ये इकडे ते डिवाइड 195.75 डिवाइडेड बाय 66 म्हणजे 2.96. समजलं? हो सर. आता आपल्याला बीएम कॅल्क्युलेशन करायचं काय करायचं बीएम बीएम कॅल्क्युलेशन. आता बीएम कॅल्क्युलेशन जर आपल्याला काढायचे तर आता बीएम कशाला काढायला लागेल मग बीएम ऍट म्हणजे बेंडिंग मुवमेंट ऍट ए म्हणजे आता बेंडिंग मुवमेंट ऍट कोणता फोर्स आला तयार बेंडिंग मुवमेंट ऍट सी म्हणजे आता बेंडिंग मुवमेंट ऍट ई बेंडिंग मुवमेंट ऍट ई झाला आहे डी आणि मग बी बेंडिंग मुवमेंट ऍट डी आणि मग बेंडिंग मुवमेंट ऍट डी आणि बेंडिंग मुवमेंट मध्ये पहिला फोर्स आणि आखरी फोर्स काय येतो पहिला आणि आखरी काय येते 0 येते का लक्षात. आता बेंडिंग मुवमेंट ऍट सी वर काढायचा आहे सी वर. आता सी वर बघा सी पॉईंट वर जर समजा आपल्याला काढायचा आहे तर हा कसा फिरणार आहे आर ए सी पॉईंट पर्यंत क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हणजे आर ए ची व्हॅल्यू किती आहे 65.25 मल्टिप्लाय बाय डिस्टन्स किती आहे 2 म्हणजे इथे लिहिसा 65.25 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे किती येणार 103
6.5 किलो न्यूटन ऍट ई. आता ई पासून, आता ई पॉईंट पासून सुरू झालं, ई पॉईंट पासून ना, सी झाल्यावर काय ई, ई पण पॉईंट आहे ना. आता बघा, आता मी एक एक पॉईंट काढून देतो तुम्हाला, सांगतो. हे बघा, हा ई पॉईंट घेतला, हा ई पॉईंट. याच्यावर काय आर ए, आर ए पासून ते ई पर्यंत डिस्टन्स सांगा किती आहे. आर ए पासून ते ई पर्यंत डिस्टन्स, आर ए पासून ते ई पर्यंत डिस्टन्स किती आहे. 4.96. हा, आता लक्ष द्या, ई पासून म्हणजे की एवढं डिस्टन्स पाहिजे आपल्याला, एवढं हे डिस्टन्स. आता सर्वात पहिले एसी, एसीचं डिस्टन्स आहे 2 मीटर, 2 मीटर. आणि त्याच्यानंतर एक्स, एक्स किती आला, एक्स किती आला 2.96, 2 प्लस 2.96 म्हणजे किती होते सांगा बरं. 4.96. 4.96 म्हणजे हे डिस्टन्स आहे 4.96. येतं का लक्षात. हे समजलं का तुम्हाला, सांगा. हे समजलं का, 4.96 समजलं का. अरे बोला ना. हो सर. हो सर. आता तुम्ही असं कसं की सर आहे की हे डिस्टन्स, हे आणि हे डिस्टन्स आहे एवढं 2, आणि हे इतकं डिस्टन्स आपण एक्स काढलेलं आहे, एक्स डिस्टन्स काढलेलं आहे. एक्स डिस्टन्स आलं आपलं 2.96, हे 2 प्लस 2 4.96. काही प्रॉब्लेम इथपर्यंत. नाही. त्यानंतर अजून एक आहे, आता लक्ष द्या एक मिनिट. एक अजून एक पॉईंट होता याच्यात, सी आणि ई हे युडीएल आहे. सी आणि ई काय, हे युडीएल आहे, हे एवढं युडीएल आहे. आणि युडीएलचा किती आहे इथे, युडीएल किती आहे, युडीएल किती आहे. युडीएल होतं 22 किलो न्यूटन पर मीटर. मग आता हे डिस्टन्स किती आहे, एक्स किती आहे, एक्स, एक्स किती आला आपला 2.96. 2.96 ना. Yes. आता हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स आलं 2.96, आणि हे किती आहे 22. याचं जर समजा आपल्याला पहिले कन्व्हर्शन करू आपण पॉईंट लोड मध्ये, तर 22 मल्टिप्लाय बाय किती 2.96 किती आहे ते सांगा. 22 मल्टिप्लाय बाय 2.96 65.12. 6.5. आणि याच्या अर्ध हे डिस्टन्स किती, ई पर्यंत हे डिस्टन्स सांगा किती आहे. 2.96, 2.96 डिवायडेड बाय 2 किती येते 1. 1.48. आता आता आहे की याची मुवमेंट करतो, याची काय काढायची, मुवमेंट काढायची. आता याची मुवमेंट कशी काढतात सांगा. पहिला आर ए, आर ए क्लॉकवाईज फिरणार की अँटी क्लॉकवाईज फिरणार, क्लॉक की अँटी Clockwise. क्लॉकवाईज. म्हणजे की 65.25 मल्टिप्लाय बाय डिस्टन्स किती आहे आता 4.96. 4.96. आणि एक एक याचा पॉईंट लोड. आता हा पॉईंट लोड 65.12 हा कसा फिरला 65.12 अँटी क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. आणि डिस्टन्स किती आहे 2.96. येतं का लक्षात. 65.12 इंटू 2.96, 2.96 नाही 1.48, 1.48. हे एवढंच घ्या लागतं ना आपल्याला, 1.48 हे 1.48. समजून आलं का, समजत आहे का सांगा. किती येते याचं बेंडिंग मुवमेंट, ई किती येते. 2 to 7.26 किलोमीटर. असं आलं का. हो सर. हो. आता आपण पॉईंट डी घेऊ. तर ई कसं केलं जरा रिपीट करा एकदा ईचं. हिचा आहे की नाही, पहिले आर ए क्लॉकवाईज फिरला, तर इथे घेतला आर ए होता 65.25 इंटू 4.96. हा होता 65.12, 65.12 मल्टिप्लाय 1.48, 1.48. याचं कॅल्क्युलेशन केलं 2 to 7.626. आता बेंडिंग मुवमेंट ऍट डी, बेंडिंग मुवमेंट ऍट डी. आता डी वर काढायचा आहे, डबल एक डायग्राम काढतो डी साठी म्हणजे तुम्हाला एकदम सुटसुटीत समजेल. हा ए आहे, हा आर ए आहे.
डी एक डायग्राम बघू दे मला. डी इकडे आहे. एकदम कोपऱ्यावर. सी चं झालं आपलं, ई चं झालं आपलं, आता डी एकदम कोपऱ्यावर. हा इथे घेतला म्हणजे याच्या आधी होतं इथे ई, त्याच्या आधी काय होता ई, त्याच्या आधी काय होता सी होता. सी होता ना. आता त्याच्यानंतर लक्ष द्या ई वरचा आता हा फोर्स, ईचा जो मुवमेंट काढला आपण, ईचा मुवमेंट किती आहे, यातला युडीएल कन्वर्शन केलं आपण 0.65. आता हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स आहे 2.96. 2.96. एक मिनिट, युडी लिहिली ती. हे 65.12 आणि हे डिस्टन्स येऊन जाणार ई पर्यंत 1.48. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ई नंतर ईडीचं डिस्टन्स किती आहे पहा, ईडीचं डिस्टन्स, ईडीचं डिस्टन्स किती आहे, ईडी 3 मीटर. नाही ईडी 3 मीटर कसं आहे, जर हे तर समजा 2.96 ही आहे, तर 3 - 2.96 का, 3 - 2.96, 3 - 2.96 किती आहे, 0.04. ही डिस्टन्स किती, इतकं डिस्टन्स किती आहे, 0.04. बरं, याचं तर काही काम नाही आहे, हे तर याचं युडीएल झालं. पण सी डी पर्यंत तर युडीएल आहे अजून एक, सी पासून तर डी पर्यंत एक अजून युडीएल आहे ना, सी पासून तर डी पर्यंत युडीएल आहे की नाही, सी पासून तर डी पर्यंत युडीएल आहे की नाही, हा ते काही आपल्या या ईच्या पॉईंटचं युडीएल झालं. पण या सी पासून तर डी पर्यंत एक अजून युडीएल आहे ना, येतं का लक्षात. हा फोर्स आहे ना, तो हा फोर्स पण येणार झाला त्याच्यात. आता ईच्या इकडे याचं युनिट हे 66 किलो न्यूटनचं, 66. हे डिस्टन्स कितीवर आहे, 1.5 वर आहे. कशावर आहे, 1.5. येतं का लक्षात. हम्म. हे या पुऱ्याचं एक मिनिट, पूर्ण याचं एक नाही, इतकं झालं हे असं, याचा काढावा लागेल आपल्याला. आपण इथून इतकं डिस्टन्स याचं काढलं युडीएल, आणि हे पूर्ण युडीएल आहे, हे डबल नाही काढायला गेलं. आता ईडीचं युडीएल काढून टाकू, ईडीचं युडीएल काढून टाकू. ईडीचं युडीएल किती, ईडीचं याचं तर युडीएल काढलेलं आहे आपण, सीईचं युडीएल काढलेलं आहे. हा ई पॉईंट आला, येतं का लक्षात मी काय म्हणत आहे. बरं बरं, एक मिनिट, तसं करा, असं करा. हा एक 66 वाला, हे डिस्टन्स किती आहे सांगा, या युडीएल पासून हे डिस्टन्स किती आहे डी पर्यंत. 0.04. नाही, आपल्याला 1.5 येईल ना, 1.5. हा पण एक युडीएल आहेच ना, हे मोठे युडीएल, हा 1.5 येईल ना, किती येईल 1.5. कारण हे तर लागणारच नाही. पहिले आपण याच्यावर एक पॉईंट झाला, इतके युडीएल काढला, इतके युडीएल. मग आता डी पर्यंत पण युडीएल आहे, एवढं युडीएल काढावं लागेल आपल्याला, असं वाटतं ना मला की एवढं युडीएल काढावं लागेल. आणि याचा कन्व्हर्शन करावं लागेल आपल्याला कशा, एक वेळा चेक करू द्या. आता डीच्या वेळेस काय करायचं, हा युडीएल घ्यायची गरज नाहीये, हा युडीएल घ्यायची गरज नाहीये, हा ई वाला युडीएल घ्यायची गरज नाहीये. आता ज्यावेळेस आपण डी पाहतो त्यावेळेस काय करायचं, पुरा युडीएल फिरवला आपण, तर त्यावेळेस काय करायचं, जो पहिला काढला होता आपण युडीएल तो घ्यायचा. पहिला युडीएल किती होता,
पहिला युडिएल किती होता आधीचा? 66. हा 66 वाला. आणि सी आणि डी वर किती वर ऍक्ट होता तो? 66 पॉईंट किती होता तो? 66. आणि हे डिस्टन्स किती होतं? 2.96. आता तो हा जो ऍक्ट झाला डायग्राम हा 66 आणि हे डिस्टन्स किती आहे? 1.5. डी पासून डिस्टन्स आहे 1.5. हे डिस्टन्स आहे 1.5. हा येईल याची काही गरज नाही. सांगा आता 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 फिरवा एक पॉईंट. ज्या सेकंड आपण ई पाहतो त्या सेकंड ई वाला घ्यायचा आणि डी पाहताना मग ईचा फोर्स घ्यायची गरज नाही. म्हणजे तिथं कन्फ्युजन होऊन जाते. माझं थोडं कन्फ्युजन झालं. हा कसा फिरवायला? क्लॉकवाईज फिरवायला म्हणजे कसं येईल? 65.25 मल्टिप्लाय बाय डी पर्यंत डिस्टन्स. आता डी पर्यंत डिस्टन्स किती आहे? डी पर्यंत 5. डी पर्यंत डिस्टन्स किती आहे? टोटल 3 2 5 5. आणि हा मायनस 66 मल्टिप्लाय 1.5 किती येते सांगा? टोटल कॅल्क्युलेशन 66 मल्टिप्लाय 1.5 किती येते? $27.25 आला का कॅल्क्युलेशन? उत्तर आलं का सांगा? 27.25. हे आलं का? येस सर. हा सर आले. त्यानंतर लक्ष द्या एक मिनिट. आता मुवमेंट काढू. ए वर 0, हा ए असते, हा सी, हा डी, हा ई, हा डी आणि हा पी. ए वर 0 आहे, सी वर आहे 130, इथं लिहिलं 130.5. त्यानंतर ई वर आहे 227.24 200 म्हणजे इथं 227.26 आणि हा आहे 227.25 आणि बी वाला 0. आता सर्वात पहिले बघा ए आधी सी पर्यंत डायग्राम येईल अशी आणि त्याच्यानंतर हा येईल टॉर्क. आपण काय ना टॉर्क आणि नंतर ही डायग्राम अशी. हे डायग्राम आहे प्लस. हे लिहून घ्या. समजलं का सांगा? पूर्वी टोपे होते.